शिवाजी चौक परिसर में छत्रपति राजे शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले को साकार करने की प्रक्रिया को आज गति मिली, जब पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके, सांसद प्रतिभा धानोरकर तथा अन्य वरिष्ठ अधिकारियों की मौजूदगी में इस परिसर में छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के चबूतरे के निर्माण का भूमि पूजन किया गया। विधायक किशोर जोरगेवार के प्रयास से छत्रपति शिवाजी महाराज चौक में छत्रपति शिवाजी महाराज पुतले के चबूतरे का भूमि पूजन आज राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके, सांसद प्रतिभा धानोरकर, महापौर संगीता खांडेकर, जिलाधिकारी वसुमाना पंत, मनपा आयुक्त अग्नि नरेश आदि मान्यवरों की मौजूदगी में किया गया। गौरतलब है, इस काम के लिए विधायक किशोर जोरगेवार ने चंद्रूर महानगर पालिका को 95 लाख रुपए की निधि उपलब्ध करके दिलाई है। वहीं इस मौके पर अन्य लोगों में उप महापौर प्रशांत दानव, विरोधी पक्ष नेता राजेश अडूर, स्थायी समिति सभापति मनस्वी गिरे, मनपा गट नेता शेखर शेट्टी, सुभाष कासन गट्टूवार, भाजपा राज्य परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडानी, नामदेव डावले, रवि गुनुले, दत्त सिंह ठाकुर, वंदना हाथगावकर, स्वप्निल डुकरे, प्रदीप किरमे, सारिका संदूरकर, राहुल पावड़े, सईदा ताजू शेख, शीला श्रीराम, अनिल फुलझले, प्रवीण गिलविले, विनोद शेरकी, प्रसाद जोरगेवार, सुधीर कारंगल, उमेश आयलू, सुमित बेले, रामकुमार आकपेल्लीवार, प्रलय मशाखित्री के साथ अन्य नगर सेवकों में नगर सेवक संजय कंचालावार, जितेंद्र गुड़मेथे, भालचंद दानव, नगर सेविका पुष्पा उराडे, शीतल गुनुले, सरला कुलसंगे, आशा देशमुख, ज्योति जूने, कौसर खान, दिवाकर पुट्टावार, नकुल वासमवार, राकेश नाकाड़े, प्रमोद शास्त्रकार, रेशमा पांडे, शेखर देशमुख, भाग्यश्री हांडे आदि की उपस्थिति थी। तो आइए सुनते इस मौके पर पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने संबोधित करते क्या कहा। या महानगरपालिकेच्या महापौर महोदया बोलल्या, या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बोलले, आमदार बोलले आणि खासदार ताई सुद्धा। एवढ्या मोठ्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या होऊ घातलेल्या सर्व संकल्प, आशा, अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या। आज विषय आपला सौंदर्यीकरणाचा आहे आणि धानोरकर ताई, किशोर भाऊ आणि महापौर ताई या सर्व सन्माननीय नगरसेवक महोदयांना, सभापतींना एक विनंती करतो की आपल्या या जिल्ह्याचे, आपला जो जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे, जिल्ह्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे असल्यामुळे या 2-4 दिवसातच मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हा विषय टाकेल आणि 100% महानगरपालिकेच्या आणि आमदार महोदय आणि खासदार महोदयाचे जे स्वप्न आहे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तातडीने बैठक कशी बोलावतील असं मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो। विषय अनेक आहे, कोण केलं का केलं म्हणण्यापेक्षा जनमत कसं आहे, भावना कशा आहे, कोणाकरिता आहे, कारण ज्या महापुरुषांनी जे कार्य केलं त्यांना अभिवादन आणि स्मरण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो। त्यामुळे या ठिकाणी लोकसहभाग, लोकचळवळ, जनजागृती झाली पाहिजे। साथ ही इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर ने भी उपस्थितों को संबोधित किया। आणि खरं तर आपण सगळेजण आपण भाग्यशाली समजलो पाहिजे की या महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राचे लेकरं म्हणून जन्माला आलो आणि वाढलो। आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या ठिकाणी आपण भूमिपूजन सोहळा आयोजित केला आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदूचे कवच कुंडल म्हणून ज्या छत्रपती शिवरायांचा उल्लेख आपण करतो अशा छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी होणार आहे। आणि सुरुवातीला आता सगळं आयुक्त साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की एक स्ट्रक्चर या ठिकाणी उभं होईल आणि साधारणतः आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुठल्याही पुतळ्याची परमिशन ही सहजासहजी मिळत नाही। त्या परमिशनसाठी साधारणतः 1-1.5 वर्षाचा कार्यकाल हा जातो आणि तोपर्यंत स्ट्रक्चर उभं झालं की नंतर पुतळ्याची परमिशन आणून आपण तो पुतळा देखील या ठिकाणी भव्य दिव्य असा महाराजांचा उभा करणार आहे। त्यासाठी मी विशेषतः या विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांचं मनस्वी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की कुठेतरी त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या खनिज विकास निधीतून आणि स्थानिक आमदार निधीतून या ठिकाणी पैसे दिले आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभा व्हावा यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला, नक्कीच मला विश्वास आहे की या भागाचं सौंदर्यीकरण आणि चांगल्या पद्धतीनं पुतळ्याची उभारणी देखील या ठिकाणी। साथ ही इस कार्य के संबंध में विधायक किशोर जोरगेवार ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या व बुद्ध पौर्णिमेच्या आजच्या या ठिकाणी शुभकामना देतो।
आणि या शुभकामना देत असताना अत्यंत आनंद होत आहे, कारण की चंद्रपूर हे शहर पालकमंत्री महोदय हे ऐतिहासिक शहर आहे. राणी हिराईच्या आदिवासी गोंड राजांनी हे वसवलेलं शहर आहे. ऐतिहासिक शहरामध्ये एक आम्हाला नेहमी रुखरुख राहायची की छोट्यातल्या छोट्या गावामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा ठिकठिकाणी दिसायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी जनतेचं राज्य जे लोकांचं राज्य म्हणून लोकशाहीची खरी जी स्थापना केली, ज्या ठिकाणी लोकशाही रुजवली ती छत्रपती शिवाजी महाराजांचा या ऐतिहासिक नगरीमध्ये पूर्णाकृती पुतळा नव्हता. आणि म्हणून आम्ही अनेकदा याच्यासाठी निवेदनं दिले, अनेकांनी इच्छा व्यक्त केली, परंतु तो मात्र काही होत नव्हता. कदाचित तो या ठिकाणी डॉक्टर अशोक रामाजी उईके हे पालकमंत्री झाल्यानंतर व्हावा अशी विधीची इच्छा असेल, माता महाकालीची इच्छा असेल, म्हणून आज या ठिकाणी ह्या पुतळ्याचा या कामाचं भूमिपूजन होतं. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव आरकर की रिपोर्ट.